Namaskar. Next example. Find the area of the circle x square plus y square is equal to 25 in first quadrant. आता हे सर्कलचं इक्वेशन आहे, हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. याच्यावरून रेडियस कशी येते तर स्टँडर्ड इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. इथे फक्त एक्स स्क्वेअर आणि फक्त वाय स्क्वेअर असेल तर ओरिजिन काय असतं त्या सर्कलचा जर आपण एक्स वाय प्लेन मध्ये प्लॉट करायचं म्हटलं तो ओरिजिन असणार आहे 0 0 हा पॉइंट त्याचा ओरिजिन आहे. आणि इथे रेडियस काय असणार आहे रेडियस इज इक्वल हे आर स्क्वेअर असेल तर ह्याचं स्क्वेअर रूट मीन्स आर ही त्याची काय असते रेडियस असते. सो हे स्टँडर्ड इक्वेशन दिलंय त्याच्यात आपल्याला एरिया फाइंड आउट करायचे पण कुठला ओनली इन फर्स्ट क्वाड्रंट. त्यामुळे ते सर्कल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जेवढा भाग असेल सर्कलचा तेवढाच एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. सो फर्स्ट आपण इथे एक्स ओ वाय प्लेन आणि हे स्टँडर्ड सर्कल आहे 0 0 ओरिजिनचं ते आपण इथे काढून घेऊ एक्स ओ वाय प्लेन. सो एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि इथे रेडियस किती येणार आहे 25 विच इज 5 स्क्वेअर. त्यामुळे 5 ही रेडियस येणार. सो 5 रेडियस अँड 0 0 सेंटर असणार इथे आता आपल्याला सर्कल काढायचा आहे. सो तुम्ही सर्कल काढण्यासाठी कंपासचा वगैरे यूज करा. अगदीच जरी ग्राफ नसेल तरी बऱ्यापैकी ते सर्कल वाटणे इतकं सर्कल काढा. सो 5 इतकी रेडियस आहे. सो +5 इथे इथे -5 असतील इथे -5 आणि इथे +5. तर ह्या सगळ्यांना असं एक्सटर्नली टच करून जाणारं सर्कल असणार आहे. सो ह्याचा ओरिजिन किती आहे तर 0 0. ओरिजिन इज 0 ओरिजिन आहे बिकॉज स्टँडर्ड एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर विथ ओरिजिन 0 0 अँड रेडियस आर. सो ही रेडियस किती आहे इथे 5 आहे. त्यामुळे आपण इथे रेडियस 5 आहे त्यामुळे 0 पासून हे डिस्टन्स 5 असलं पाहिजे. हे डिस्टन्स 5 हे सगळे रेडियस आहेत ना एक्स वाय ॲक्सिस वरचे ते काय आहेत ते सेगमेंट ते सगळे रेडियस आहेत त्यामुळे ते 5 असले पाहिजे. सो 5 -5 -5 5 असं ते जाणारं सर्कल असणार आहे. आता आपल्याला ह्या सर्कलचा कंप्लीट एरिया नाही फाइंड आउट करायचा फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधला म्हणजे फक्त ह्या फर्स्ट क्वाड्रंट मधला जो सर्कलचा पार्ट असेल तेवढाच एरिया. तो केवढा पार्ट आहे तर हा सगळा पार्ट सर्कलचा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इथे लाय होतोय. तर एवढाच एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता इथे एरिया अंडर कर्व बाउंडेड बाय एक्स ॲक्सिस असं आपण म्हणतो. त्यामुळे हा सगळा एरिया सेक्टर जो आहे 1/4 बरोबर होते याचं या सर्कलचा 1/4 भाग बरोबर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. त्यामुळे हा जो पार्ट आहे एवढा त्याचा आपल्याला 0 to 5 ही रेडियस. त्यामुळे आपल्याला लिमिट्स पण डायरेक्ट डायग्रामवरच दिसत आहेत 0 to 5. तरी पण आपण इक्वेशन दिलेलं आहे ह्या इक्वेशनचं कॅल्क्युलेशन करून त्याची लिमिट्स काय आहेत ती पण आपण फाइंड आउट करू शकतो. सो 0 to 5 ही लिमिट्स आणि हा एवढा पार्ट याचा आपल्याला एरिया काढायचा. आता इक्वेशन दिलेलं आहे लिमिट्स आणि इक्वेशन म्हणजे फंक्शन लागतं आपल्याला. फंक्शन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25. आपण ते अशा फॉर्मॅटमध्ये नाही ठेवत वाय इज इक्वल टू फंक्शन असं घेतो. सो वाय इज इक्वल टू घ्यायचं बिकॉज इंटिग्रेशन ऑफ वाय डी एक्स आपल्याला तिथे काढायचं आहे. त्यामुळे वाय हे फंक्शन होतं आपण घेणार आणि त्याचं इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं. सो गिव्हन इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25. हे इझी आहे कारण याचा स्क्वेअर रूट 5 आहे त्यामुळे आपण 0.5 पॉईंट्स इथून आता आपण वाय म्हणजे काय ते काढणार आहोत. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस एक्स स्क्वेअर. देअरफॉर वाय इज इक्वल टू कारण वाय हे फंक्शन असतं स्क्वेअर रूट ऑफ 25 मायनस एक्स स्क्वेअर. आता हे पॉईंट्स म्हणजे हा आलाय 0 -5 दिस पॉईंट इज 5 0 देन ही 0 5. हे सगळे पॉईंट्स कसे आले हे ते सिंपल आहे कारण रेडियस त्याची 5 आहे त्यामुळे हे 0 पासूनचं डिस्टन्स 5 असणार वगैरे हे आपण आपल्याला माहिती आहे सर्कल बद्दलची इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे म्हणून आपण ही इथे यूज केली. अदरवाईज तुम्ही अल्जेब्राइकली काढायचं असेल तर ह्या इक्वेशनने सुद्धा काढू शकता. ही लिमिट 0 to 5 कशी आली व एक्सच्या व्हॅल्यू 0 to 5 अशा व्हेरी होणार आहेत. त्या का आल्या तर इथे तुम्ही x इज इक्वल टू 0 घातलं तर y इज इक्वल टू 5 मिळेल. सो तुम्हाला 0 5 हा एलिमेंट इथे मिळेल. सो 0 5 तुम्ही प्लॉट केला त्याच्यानंतर y इज इक्वल टू 0 घातलं तर x इज इक्वल टू 5 मिळेल. सो 5 0 हा पॉईंट प्लॉट केला तर तुमच्या लक्षात येईल की हा पॉईंट हे सगळे सर्कलवरचे पॉईंट्स आहेत.
आणि मग हे सगळे 4 पॉईंट्स तुम्ही ह्याच्यात व्हॅल्यूज घालून काढू शकता आणि मग त्यांना त्याच्यावरनं त्या सगळ्या पॉईंट्सने जाणारं सर्कल तुम्ही ड्रॉ करू शकता. हे अल्जेब्राइकली झालं, पण आपल्याला जॉमेट्रिकली माहिती आहे की रेडियस 5 आहे म्हणजे हे सर्कल असं असणार आहे आणि ह्या 5 -5 -5 मधनं ते जाणार. त्यामुळे आपल्याला डायग्रामवरूनच डायरेक्ट लिमिट्स मिळाली. हे सॉल्व्ह करत बसायची गरज नाही, डायरेक्ट लिमिट्स आपल्याला मिळाले. सिंपल आहे. फंक्शन y इज इक्वल टू काय ते दिसतंय, लिमिट्स आपल्याला माहिती आहेत, सो आपण एरिया ह्याचा फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर रिक्वायर्ड एरिया, आता आपण सगळा एरिया नाही काढत होतो, ओनली फर्स्ट क्वाड्रंट. सो रिक्वायर्ड एरिया ए इज इक्वल टू इंटिग्रेशन y dx. y ची लिमिट्स असणार आहेत 0 to 5 बिकॉज दिस रेडियस इज 5, म्हणून 0 to 5. आता याचं इंटिग्रेशन काढूया, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 5 y काय आले इथे, स्क्वेअर रूट ऑफ 25 मायनस x स्क्वेअर dx. आता याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याला, हा a स्क्वेअर आहे आणि हा x स्क्वेअर आहे, त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे. सो 0 to 5 हा a स्क्वेअर आहे, 5 स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx. x अपॉन 2 देन दी स्क्वेअर रूट आहे 5 स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर बाय 2. a स्क्वेअर इज हियर 5 आहे, सो 5 स्क्वेअर बाय 2, 5 स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स x अपॉन a. x इज 8 आणि a किती आहे इथे 5 आहे, सो x अपॉन a प्लस c असतं, पण आपल्याला इथे प्लस c नाही येणार आहे. या सगळ्यासाठी आपण लिमिट्स घालणार आहोत. एकदा फॉर्म्युला अप्लाय केला की म्हणजे इंटिग्रेशन एकदा सॉल्व्ह केलं की आपण काय करतो, नेक्स्ट स्टेप लिमिट्स घालतो. आणि याचं रिझन इथे लिहा. हे रिझन का, बिकॉज स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे, हा यूज केला आहे, त्याचं रिझन म्हणून लिहायचं. आता फक्त सॉल्व्ह करायचंय. एक्सच्या तिथे एकदा 5 ही व्हॅल्यू घालायची आणि सगळं घ्यायचं, त्याच्यानंतर एक्सच्या इथे 0 ही व्हॅल्यू घालायची. थोडंसं बघूया, 0 घातल्यावर आय थिंक सगळ्या टर्म्स 0 होतील. 0 घातल्यावर ही इथे 0 येईल, म्हणजे ही सगळी टर्म 0 झाली. त्याच्यानंतर साइन इनवर्स 0 अपॉन 5 म्हणजे 0, साइन इनवर्स 0, पण 0 कोणाची व्हॅल्यू आहे 0 ची, सो साइन इनवर्स 0 इज 0. त्यामुळे ह्या टर्म मधली ही टर्म 0 होईल, त्यामुळे ही सगळी 0 होईल. थोडक्यात 5 ही व्हॅल्यू घातली कीच फक्त आपलं एक्सप्रेशनची व्हॅल्यू येणार आहे. आता त्या व्हॅल्यूज आपण इथे घालूया. सो विच इज इक्वल टू x. x मीन्स 5. आधी आपण 5 घालणार, मग 0 घालणार, पण 0 घातल्यावर 0 येते, तर आपण बघितलंय. आधी 5 घालून घेऊया सगळ्याला. 5 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर, इथे पण ही टर्म तर 0 आहे, प्लस 5 स्क्वेअर बाय 2 इंटू साइन इनवर्स x. x ची व्हॅल्यू 5 घालायची, सो 5 अपॉन 5. ही सगळी व्हॅल्यू काय झाली 5, हे अपर लिमिट घातल्यावर झाली, आणि लोअर लिमिट काय आहे 0, सो 0 प्लस 0 लोअर लिमिट घातल्यावर व्हॅल्यू 0 येणार. तर ती एकदा लिहूया आपण आणि नंतर मग ती इग्नोर करा की अपर लिमिट घातलं मायनस लोअर लिमिट ही व्हॅल्यू आहे. आता फक्त ते सिम्प्लिफाय करायचं, काय काय व्हॅल्यू झाले ते बघूया. विच इज इक्वल टू हे सगळं 0 झालं, सो 0 प्लस 5 स्क्वेअर बाय 2 म्हणजे 25 बाय 2 इंटू साइन इनवर्स 1. आता 1 कुठल्या साइनची व्हॅल्यू 1 आहे तर पाय बाय 2. साइन 90 ची व्हॅल्यू 1 आहे, साइन पाय बाय 2, त्यामुळे याची व्हॅल्यू पाय बाय 2 येणार. सो विच इज इक्वल टू 25 अपॉन 2 इंटू पाय बाय 2. हे 4 झाले की काय होणार 25 अपॉन 4 इंटू पाय स्क्वेअर युनिट्स. त्याला हे देऊन टाकायचं. देअरफॉर एरिया हा जो आपल्याला रिक्वायर्ड एरिया होता तो किती आला 25 बाय 4 पाय स्क्वेअर युनिट्स. आता इथे सिंपल आहे, कारण याचा एरिया पण आपण डायरेक्ट काढू शकतो. हे आपल्याला माहिती आहे, जॉमेट्रीतले फॉर्म्युले माहिती आहेत, आणि सर्कलचा एरिया काय असतो तो कुठल्या फॉर्म्युल्याने काढतात वगैरे माहिती आहे. सो आपण इथे क्रॉस चेक करू शकतो. सगळ्या ठिकाणी तुम्हाला क्रॉस चेक करता येईल असं नाही. कुठली डायग्राम आले, काही वेळेला 2 रिजन असतात, त्याच्या बाउंडेड एरिया लागतो, मग त्याचा तुम्ही क्रॉस चेक नाही करू शकत की आन्सर बरोबर आलंय की नाही ते. पण इथे तुम्ही हे सिंपल हे क्रॉस चेक करू शकता. हे जर सर्कल तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा 1/4 भाग आहे या कम्प्लीट सर्कलचा. म्हणजे ह्या कम्प्लीट सर्कलचा जो काही एरिया येईल त्याला डिवायडेड बाय 4 केलं की आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट मधला एरिया मिळेल. मग ह्या कम्प्लीट सर्कलचा एरिया किती असतो पाय आर स्क्वेअर. सो पाय आर स्क्वेअर, पाय मीन्स पाय असंच ठेवूया आपण, आणि आर स्क्वेअर मीन्स किती येणार आहे आर इज 5, सो आर स्क्वेअर इज
25. सो या कम्प्लीट सर्कलचा एरिया किती येणार 25 पाय इतका येणार. म्हणून 1/4 चा एरिया किती आला 25 पाय अपॉन 4 स्क्वेअर युनिट्स. त्यामुळे आपला आन्सर जे आलेलं आहे ते बरोबर आहे.